या आषाढी एकादशीला बनवा अगदी सोपी पटकन होणारी पारंपरिक ताकातले वरईचे पिठले। ह्याच्यासाठी आपण अर्धा कप वरईचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1 कप ताक आणि 1 कप पाणी घालून व्यवस्थित घुसळून घ्यायचं आहे। गाठी होत असतील तर चाळणीने चाळून घ्या। एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप घ्या, त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची। जिरे तडतडल्यावर त्याच्यामध्ये 4 ते 5 ठेचलेल्या हिरव्या मिरच्या घालून त्यांनाही परतून घेऊया। आता तयार केलेलं मिश्रण घालून घेऊया। या मिश्रणामध्ये चवीपुरतं मीठ, 1 मोठा चमचा गुळाची पावडर, सोबतच 1 टेबलस्पून दाण्याचा कूट घेऊन ह्याला सतत ढवळत राहायचं आहे 5 ते 7 मिनटं। मिश्रण घट्टसर झाल्यावर गॅस बंद करून 2 मिनटं झाकून ठेवूया। आता एका कढईमध्ये थोडंसं तूप, त्याच्यामध्ये जिरे आणि मिरचीची फोडणी करून 2 वाफवलेले उभे चिरलेले बटाटे घालून त्याच्यामध्ये दाण्याचा कूट, मीठ घालून वाफ काढून घेऊया आणि गरमागरम सर्व करूया खोबरं आणि कोथिंबीर बरोबर हे पिठलं।